हॅलो गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आजचा दिवस असा सुरू होतो की इथे दूध ठेवलं मी तापवायला, कारण माझ्या दूध प्यायची इच्छा होती. कारण मी चाय पित नाही. त्याच्या आधी मी गरम पाणी असं गुणगुणं पाणी असं पिते रोज उठल्याबरोबर. ती पिऊन घेतली मी आधी व्यवस्थित. त्याने कसं आहे, बॉडी डिटॉक्स होते. त्याच्यामुळे रोज उठल्याबरोबर आधी गरम पाणी, गरम नाही हलकंसं गुणगुणं पाणी प्यायलाच पाहिजे. त्याने पोट चांगलं साफ होतं, बॉडी डिटॉक्स व्हायसाठी. त्यानंतर थोडं काही पसारा होता तो उचल केला मी. आणि चिप्स बनवलेले मी दाखवलेले. मी चिप्स बनवले होते, जास्त नाही, 2-2 किलोचे बनवले मी. आणि मला आवडतं बनवायला, त्यामुळे मी बनवले. त्यानंतर मी दूध आणि ब्रेड खाऊन घेतलं मस्त असं. किचन आहे माझं. आणि मी मटकी टाकलेली, मटकी म्हणजे मोठ भिजवू टाकलेली. त्याला मस्त कोंब आलेले. त्याला थोडं कपड्यातून काढून त्याला थोडं आधी वॉश केलं, कारण ते मग कपड्याचं ते थोडं लागलेलं असतं ना, त्याच्यामुळे. त्यानंतर मी मटकी बनवायला घेतली. मटकी बनवली मस्त अशी. थोडीच बनवली, कारण जास्त बनवली की मग ते थोडं वेस्ट जातं. म्हणजे जेवढे पाहिजे तेवढेच बनवली, बाकीची मी ठेवून दिली, कारण ते नंतर पण करता येतं. आणि मग आपण असं सॅलडमध्ये पण खाऊ शकतो जेवताना. असं टमाटर आणि कांदा चिरला त्याच्यामध्ये, तर मस्त असं होतं. त्यानंतर थोडासा भात होता, तोही फ्राय केला. त्यानंतर मस्त असं मी नाश्ता करून घेतला. आणि इथे बघू शकता, इथे सकाळीच मी झाडझूड करून आणि व्यवस्थित पाणी वगैरे मारून, मी रोज सकाळ संध्याकाळ पाणी मारते. इथे मी गोड निंबाचं छोटंसं झाड लावले. त्याला छोटे छोटे मस्त असे पत्ते आले, खूप मस्त वाटतं. आणि मला झाडं लावायला पण आवडतं. मेन म्हणजे भाजीपाला वगैरे, फुल फळाची काही जागा आवडत नाही मला. त्याच्यामुळे मग मी मस्त असं झाड तुम्हाला दाखवलेलं आहे. छोटे छोटे पत्त्याला वरतून पाणी मारते तर. आणि हा नाश्ता थोडा भात त्याला फ्राय केला, मोठ आणि चिवड्याची माझ्या ब्लॉगमध्ये बघू शकता तुम्ही. चिवड्याचं मस्त दाखवलेलं आहे मी, कसं बनवलं काय बनवलं ते नक्की जाऊन बघा. आणि मग दुपारचं जेवण हे रस्स्याचे आलू मस्त असं झणझणीत रस्सा, भात, पोळ्या बनवलेल्या आणि वरण बनवलेलं. त्यानंतर याच्यासोबत मस्त काहीतरी खायचं म्हणून चटणी बनवली, टमाटर आणि कांद्याची मस्त असं कोथिंबीर वगैरे टाकून. असं काहीतरी असल्याशिवाय जेवणाला टेस्ट येत नाही, त्याच्यामुळे मी बनवली. चला, ओके, बाय.